हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? तर खूप दिवस झालेले आहेत आपले व्हिडिओ काय आलेले नाही. तर चला म्हटलं तुम्हाला आज आहे ना अगदी सोपी कटिंग शिकवूयात. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 3 पीस प्रिन्सेस कट कटिंग. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त ब्लाऊज कसे कट करायचे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये कसे कट करायचे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट बसतात. अगदी कुठेही झोल वगैरे काही येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे कटिंग पाहून तुम्ही 1000 ते 1500 रुपये रोज कमवू शकता. म्हणून म्हटलं चला आपल्या 6 ब्लाऊज मैत्रिणींना होते आय काहीतरी थिंक. नवीन देऊ. तर खूप त्याच्यातले दिवसाच्या 4 गॅप ब्लाऊज नंतर. जे आहेत ते तर बघा कटिंग ह्या आणि पैठणी स्टिच करून साड्या झालेले आहेत आहेत. तुम्हाला आणि मी सगळ्या नेक्स्ट साड्या ज्या व्हिडिओमध्ये आहेत ना ते ब्लाऊज सगळ्या सुद्धा एवढ्याला दाखवणार घेतलेल्या आहेत. आहे. तर यांची आहे ना टोटल तर बघा इथे आहे ना ही कटिंग जी आहे अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे. आणि तुम्हाला कटिंगमध्ये काही समजलं नाही किंवा काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा. तर 1-1 मीटरचे 2 अस्तर आपण घेतलेले आहेत. आणि आता वेळ न घालवता कटिंगला सुद्धा सुरुवात करणार आहोत. चला तर मग आपण आता कटिंगला घेऊयात. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत इथे घडी कशी घालायची आहे. तर व्यवस्थित कटिंग बघा आणि ह्याच पद्धतीने कटिंग करा. तुम्हाला ह्या अजिबात म्हणजे कटिंग जी आहे ती चुकणार सुद्धा नाही. आणि कस्टमरची तुम्हाला अगदी म्हणजे लाईन लागेल अशा पद्धतीची ही कटिंग आहे. तर बघा अशा पद्धतीने अगोदर घडी घालून घ्यायची बघा. त्याच्यानंतर हे दुसरं अस्तर मी त्याच्यावरती ठेवलेलं आहे. तर व्यवस्थित जर का कटिंग केली तर ब्लाऊज शिवायला काहीसुद्धा अडचण येत नाही. तर इथे हे ब्लाऊज जे आहेत ना ते 34 आहे म्हणजे 34 साईजचं ब्लाऊज आहे हे. दोन्ही पण एकाच मापाचे ब्लाऊज आहेत तेव्हा आपण एकावरती एक ठेवून असे कटिंग करत आहोत. तर बघा इथे घडी घ्यायची आहे. 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच. व्यवस्थित घडी चेक करा. आणि तेवढंच आपल्याला म्हणजे कसं ह्या कपड्यावरती 1 मीटरवरती अगदी पेपर कटिंग न करता व्यवस्थित कटिंग जमते. तर इथे 8.5 प्लस 2 इंच आणि ते तिथून पुढे ना आपल्याला 1.5 इंचाचं टक्ससाठीचं मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 किंवा तुम्ही 1.25 इंच घेऊ शकता किंवा 2ही घेतलं. जास्त छाती जर का असेल ना तर 2 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे. हे कंपल्सरी आहे. साईजनुसार हे जे टक्सचं माप आहे ना ते बदलतं. काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथं बघा अशा पद्धतीने ही घडी जी आहे ती कट करून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही घडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने टाकायची आहे. तर ही आडव्यामध्ये होते ना तर उभ्यामध्ये जी घडी आहे ती आपल्याला करायची आहे. व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला आता घडी ही टाकून घ्यायची असते. अगोदर फक्त आपल्याला रुंदी जी आहे ना ती छातीची त्याच्यासाठी आपल्याला असा कपडा कट करावा लागतो. कारण का लॉंग स्लीव जर का असेल ना तर त्याच्यामध्ये मग कपडा जो आहे तो वाया जातो किंवा पुरत नाही. तर दोन्ही पण अस्तर ह्या पद्धतीने आपण घड्या घालून घेतलेल्या आहेत. बरोबर इथपर्यंत लक्षात आलं असेल मैत्रिणींनो. तुम्हाला ह्यातलं काहीही कळालं नाही तरी मला कमेंट करा. तर बघा ह्या पद्धतीने आता एकावरती एक अस्तर ठेवलेत आणि खालच्या साईडला अंतर ठेवायचं आहे. पहिल्यांदा आपण आता बॅक पार्ट कट करतोय. 13.5 इंच तयार उंची आहे. ठीक आहे. तर 13.5 मध्ये आपल्याला मिळवायचं आहे 1 इंच. तर बघा इथे 13.5 घेतलेला आहे आणि खालची जी बाजू दिसते ना तुम्हाला नेव्ही ब्ल्यू इथे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे 1 इंच आणि वरचं जे रेड कलरचं दिसतंय ना ते 13.5 अधिक 1 बरोबर 14.5 आणि जे नेव्ही ब्ल्यू तुम्हाला दिसतंय ना तर ते झालेलं आहे 15.5. तर 3 पीस प्रिन्सेस कट जर का असेल ना तर ह्या पद्धतीने मापा टाका. त्याच्यानंतर गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंच. त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच. त्याच्यानंतर इकडे मोंढा खोली घ्यायची आहे 6 इंचाची मोंढा खोली मी घेतलेली आहे. अगदी परफेक्ट कटिंग आहे ही आणि अजून पण मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कटिंग शिकवणार आहे. तेव्हा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर इथं बघा तुम्हाला जर काही अंतर कमी लागत असेल ना तर तुम्ही इकडे गळा रुंदी वाढवू शकता आणि शोल्डर थोडंसं कमी करू शकता. तर मला स्वतःला 2.25 इंचाची किंवा 2च इंचाची गळा रुंदी हवी असते. काही काही कस्टमरला आहे ना 3 इंचाची ही जी पट्टी आहे ती 2.5 इंचाची हवी असते. त्या पद्धतीने मधलं मार्जिन सोडून जे अंतर आहे ते घेत असतात. तर इथं बघा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 8.5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर हा जो कोन बनवलेला आहे ना आपण तिथे बरोबर असा क्रॉस घ्यायचा आहे आणि तिथून आहे ना आपल्याला मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. आणि ना ह्या केसमध्ये ना अजिबात मागच्या भागाला झोळ पडणार नाही आहे. तुम्ही ही पद्धत ट्राय करून बघा नक्की. त्याच्यानंतर इकडे खालच्या साईडला जे दिसतंय ना फिटिंगच्या तिथे ना 1.25 इंच खालच्या साईडला स्लोप देऊन घ्यायचा आहे आकार. त्याच्यानंतर इकडे कमर घेरा आहे 30 इंचाचा 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. एवढं लक्षात आलं मैत्रिणींनो.
ही लाईन जी आहे ती खालीपर्यंत जोडून घेतलेली आहे, बाकी काही केलेलं नाही. मी डायरेक्ट लाईन जी आहे ती तुम्हाला घ्या सांगत असते, पण तुमच्यासाठी मी इथे घेतलेली आहे ही लाईन. आता इथं बघा मागचा टक्स जो आहे तो 4.5 इंच रुंदी आणि 4.5 इंच उंची ह्या पद्धतीने दोन्ही साईडला पाव इंचाचा टक्स आणि वरती ह्या पद्धतीने निमुळता करून घ्यायचा आहे. दोन्ही अंतर जे आहे ते ह्या पद्धतीने दिसेल. तर हे बघा झालेलं आहे आपलं मागचा टक्स पण आखून. त्याच्यानंतर मागचा गळा, तर इकडे मी घेतलेला आहे 10.5 इंचाचा गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंचाची आणि ह्या पद्धतीने तिरपी रेषा आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही हवा तो आकार जो आहे तो देऊ शकता ह्या गळ्याला. आता आपण इकडे बघा 4 पदर म्हणजे जे 8 पदर आहेत ब्लाऊजचे हे सगळे एकाच टाईमला कट केलेले आहेत बघा लास्टपर्यंत. त्याच्यानंतर बघा हा जो पार्ट आहे ना वरचा तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा रेड कलरचा पार्ट जो आपण कट केलेला आहे त्याच्यानंतर इथे आहे ना छोटासा नॉच देऊन घ्यायचा आहे गळा रुंदीला. तर बघा आणि त्याच्यानंतर आहे ना हे पार्ट जे आहेत ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. तर बघा पार्ट आपले वेगळे वेगळे झालेले आहेत इकडे. तर हा पार्ट बाजूला काढून घ्यायचा आहे. हा झालेला आहे बॅक साईडचा पार्ट. त्याच्यानंतर आपण आता इथे पुढचा गळा जो आहे तो टाकत आहोत. तर पुढचा गळा जो आहे तो मी घेतलेला आहे 6.5 इंचाचा. तयार होऊन तो 6 इंचाचा होईल. त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे ती घेतलेली आहे 2.5 इंचाची. गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा पुढच्या मोंढ्याला अगदी किंचित हलकासा अर्धा इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे फक्त तेवढ्या भागामध्ये. त्याच्यानंतर इकडे क्रॉसपट्टी 3.5 इंचाची हुक आहे साईडला आणि फिटिंगच्या साईडला घ्यायची आहे 2.5 इंचाची क्रॉसपट्टी. ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. बघा हे जे आहे हे सगळं बेसिकच आहे फक्त. त्याच्यानंतरची स्टेप 4 इंचाचा टक्स घेतलेला आहे सेंटर दोन्ही साईडला. बघा मी इकडे दोन्ही साईडला एका साईडला घेतलेला आहे मी व्यवस्थित बघायचं आहे 1/2 इंच आणि दुसऱ्या साईडला घेतलेला आहे मी अर्धा इंच. तर हा टक्स जो आहे ना तो दोन्ही मिळून आपला 1.25 ते 1.5 इंचाचा होईल. या पद्धतीने मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे टक्सला आणि वरचा जो टक्स आहे तो मोंढ्यापर्यंत लाईन जी आहे ती गोलाकारमध्ये द्यायची आहे. इकडे फिटिंगच्या साईडला आहे ना 1/2 इंच वरती यायचं आहे आणि तिरपी रेषा मेन टक्सपर्यंत आखून घेतली. त्याच्यानंतर आपण आता इथे क्रॉसपट्टी पहिल्यांदा बाजूला घेतो आहे करून. तर बघा हे आपल्याला नको आहे हे अंतर मी तुम्हाला दाखवते इथे मार्क करून. तर हे अंतर जे आहे ते आपलं कुठल्याही पार्टमध्ये घ्यायचं नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला हे मार्किंग करून दाखवलेलं आहे. तर ही बघा झालेली आहे आपली क्रॉसपट्टी कटिंग. त्याच्यानंतर आपण हे जे 1/2 इंच वरती घेतलेलं होतं ना हा पार्ट जो आहे तो बाजूला कट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता जो गोल गळा आपण मार्क केलेला होता तो कट करून घेतला पहिल्यांदा. तर आपला गळासुद्धा कटिंग झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मेन प्रिन्सेस कटचा कट म्हणजे लावलेला आपण होता तो कट केलेला आहे बघा आणि त्याच्यानंतर वरतीपर्यंत अशा पद्धतीने पुढचा मोंढाही कट करून घ्यायचा आहे आणि नंतर ही कटिंग जी आहे ती मोंढ्यापर्यंत घेऊन जायची आहे. तर अजून 1-2 पद्धती आहेत प्रिन्सेस कटच्या आणि त्या पण मी तुम्हाला दाखवेल पुढे कशा कशी वाटते ही पद्धत नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर का ही पद्धत सोपी वाटत असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. तर आपण आता स्लीव्ज कट करत आहोत. तर स्लीव्ज ज्या आहेत ना त्या वेगवेगळ्या कट करणार आहे मी. त्यामुळे ना वेगवेगळेच अस्तर जे आहेत ते घेतलेले आहेत. तर इथं बघा पहिल्यांदा आपल्याला रुंदी घ्यायची आहे ब्लाऊजची. तर रुंदी घ्यायची आहे इथे. आता छाती आहे 34. तर 34चा चौथा भाग येतो 8.5. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 इंच मिळवायचं आहे रुंदीत. तर इथे मी घेणार आहे 9 इंच. त्याच्यानंतर उंची आहे बाहीची 8 इंच. तर 8मध्ये 1 इंच मिळवला प्लस 9 इंच आणि त्याला आपण आता इथे पफ घेणार आहोत. तर पहिल्यांदा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. तुम्ही 1/2 इंच पण मिळवू शकता कारण काय ना मार्जिन तुम्ही किती घेता त्याच्यावर डिपेंड असतं. बाहीचं मार्जिन कमी घेत असेल तर इथे सुट्या पादरापासून इकडे कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंचाची. परत एकदा रुंदी मोजून बघितलेली आहे. आपल्याला इकडे वरती पफ घ्यायचा आहे
तर इथे बघा पप कसा घ्यायचा आहे ते पण बघा. तर इथं 2.5 इंचाला मी मार्किंग केलेलं आहे. जास्त पप हवा असेल तर तुम्ही 3 इंचाला पण करू शकता. आणि ह्या आपण रेग्युलर जशी बाही घेतो ना त्या पद्धतीने अगोदर बाही घ्यायची आहे आणि नंतर पप जो आहे तो तयार करायचा आहे. ह्या बाहीला आहे ना इथे मोंडा खोली म्हणजेच खोल जो खड्डा असतो तो दिला नाही तरीसुद्धा बाही अगदी व्यवस्थित येते. पण इथे मी तुम्हाला घेऊन दाखवते. तर हे बघा सिंपल बाही जशी आपण कट करतो ना त्या पद्धतीने हा थोडासा नॉर्मल इथे बघा मी घेतलेला आहे आकार. तर इथे तुम्ही पाहू शकता 1/2 इंच मी इथे खोल भाग घेतलेला आहे. तर ही झालेली आहे आपली नॉर्मल बाही. तर ह्याच नॉर्मल बाहीचे आपल्याला पफ स्लीव्ज पण करता येते मैत्रिणींनो. तर त्याच्या अगोदर इकडे दंडघेर घेऊ. तर दंडघेर आहे 5.25 इंचाचा. 5.25 इंचाच्या पुढे तुम्ही 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन देऊ शकता. तर हे बघा आता ही नॉर्मल आपली बाही तयार झालेली आहे. आपल्याला आता इथे पफ क्रिएट करायचा आहे. तर इथं बघा इथे 3 किंवा 2.5 इंच घ्यायचं आहे. तुम्हाला पफ मोठा हवा असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता. वरती पण मी घेतलेला आहे 2.5 इंच आणि हा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि ह्यालाच वरती असा आकार देऊन घ्यायचा आहे. झाली ना सिंपल आहे ना आपली पफ बाही. तर ही झालेली आहे आपली जसं मार्किंग केलेलं आहे ना त्या पद्धतीने आपण आता कटिंग करून घेणार आहोत. ह्याची सुद्धा बाह्या जर का वेगवेगळ्या असतील, आता सपोज तुमची ही झाली पफ बाही, दुसरी बाही जर तुमची रेग्युलर बाही असेल बिना पफची तर बाह्याच फक्त वेगवेगळ्या कट करायच्या आहेत. बाकीचं सगळं अस्तर जे आहे मापावरती कट करायचं आहे. जर का तुमच्याकडे 7 ते 8 एकाच मापाचे ब्लाऊज आले किंवा त्यापेक्षाही जास्त तर इथे आपल्याला आता द्यायचं आहे जॉईंट. तर जॉईंट पण अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. अगोदर असा कपडा ठेवायचा आणि नंतर ती बाही जी आहे ती पलटी केली ना तर तुम्हाला इकडे माप वगैरे घ्यायची गरज पडणार नाही. डायरेक्ट आपलं अस्तराचं जॉईंटसुद्धा जो आहे तो रेडी होऊन जातो. तर त्याच्यानंतर आपण आता दुसरी बाही कट करणार आहोत. तर इथं बघा ही एकावरती एक ठेवून आपण कट करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही आता ह्या पद्धतीने अशी ठेवायची. तर आपल्याला ही सिंपल कट करायची आहे बाही. त्याच्यासाठी बघा जो वरती पफ क्रिएट केलेला आहे ना आपण तो सोडून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला या पद्धतीने बाही जी आहे ती कट करून घ्यायची आहे. तर काही अस्तर आहे ना कस्टमरने पण दिलेले असतात आणि काही अस्तर आपण स्वतः पण लावतो. कधी कधी कस्टमरला माहीत नसतं आपल्याकडे अस्तर आहेत म्हणून. तर त्यांनी आणून दिलेले मला 2 अस्तर, पण बाकीचे सगळे अस्तर जे आहेत ते मी लावलेले आहेत. तर इथे आपल्याला ह्या बाहीला जॉईंट द्यायचा आहे. तर ही सिंपल बाही आहे बिगर फुग्याची. तर अशा पद्धतीने आपण हे बघा अस्तर इथे जॉईंटचं दिलेलं आहे. तर छोटंसं जॉईंट आलेलं आहे ह्या बाईला. तर झालेली आहे आपली ही पण बाई रेडी. तर मी कधीच म्हणजे जो फुगा असतो ना म्हणजे मोंडा खोली जी असते ना ती कधीच बाईची डायरेक्टली कट करत नाही. पूर्ण बाह्या तयार करून घेतल्यानंतर एकावरती एक ठेवून नंतर मोंडा खोलीत म्हणजे बाहीची जी खोल भाग आहे तो कट करत असते. म्हणजे दोन्ही पण बाह्या एकाच मापाच्या तयार होणार नाही. दोन्ही हाताच्या 2 अशा बाह्या तयार होतील. तर हे जे ब्लाऊज आहे ना हे बरोबर मेन ब्लाऊज पीसवरती ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि सेम दोन्ही पण ब्लाऊज जे आहेत ते आपण असेच कट केलेले आहेत. तर बघा 1/2 इंच मार्जिन सोडून या पद्धतीने कट करायचे आहेत ब्लाऊज. तर तुम्ही आहे ना असे जर का ब्लाऊजच्या कटिंग केल्या अस्तर सोबत घेऊन म्हणजे एकावरती एक ठेवून तर तुम्ही दिवसाला 15 ते 20 ब्लाऊज जे आहेत ते अगदी आरामामध्ये कट करून आणि स्पीड जर का असेल मशीनला किंवा तुम्हाला कोणी सोबत असेल ना तर 20 ब्लाऊज आरामामध्ये तुमचे होतील मैत्रिणींनो. फक्त म्हणजे टायमाचं मॅनेजमेंट ठेवायचं आहे. टाईम व्यवस्थित मॅनेज केला ना, टाईम वेस्ट नाही केला तर बरोबर ब्लाऊज होतात. आणि आपण सारखी उठबस केली ना तर मग ब्लाऊज काय होत नाहीत. तर इथं बघा दुसरी पण आपलं इकडे कटिंग चालू केलेली आहे आपण. तर ही ग्रीन कलरची पैठणी आहे आणि ब्लाऊज जो आहे तो त्याच्यामध्ये रेड आलेला आहे. तर ह्या दोन्ही ब्लाऊजला आपण डिझाईन बनवलेली होती. तर ही डिझाईन जी आहे ना ती मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये म्हणजे ती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे, कटिंग करण्याची पद्धत आवडली का आणि सोपी वाटते की अवघड वाटते हे पण मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला 2 पीस प्रिन्सेस कट येत नसेल तर मला नक्की कमेंट करा. 2 पीस प्रिन्सेस कट पण खूप सुंदर बसतो. हेवी साईजलासुद्धा बसतो. अगदी 38 ते 40 साईजलासुद्धा 2 पीस प्रिन्सेस कट अगदी
मस्त बसतो माझ्याकडचा. बऱ्याच जणींनी टाकलेले होते ब्लाऊज, तर त्यांचे खूप सुंदर बसलेले होते. तर आपले दोन्ही ब्लाऊजचे कटिंग इकडे रेडी झालेले आहेत. तर चला आता सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट. भेटणार आहोत अशाच एका सुंदर आणि तुमच्यासाठी यूजफुल व्हिडिओ घेऊन लवकरच. चला बाय.